शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर फलोत्पादन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रकाश नागरे साहेब चर्चा करण्याकरता आहेत। डॉक्टर प्रकाश, आपलं खूप खूप स्वागत पीकपाणीमध्ये। नमस्कार डॉक्टर साहेब, सध्या राज्यभर पावसानं दमदार हजेरी लावली आहे। यामुळे शेतकरी सुखावलेला आहे। मात्र अतिरिक्त पावसामुळे शेतकरी एका गोष्टीने चिंतेत आहे, ते म्हणजे शेती आणि फळबागांचं नुकसान व्हायची शक्यता असते। पावसाळ्यामध्ये फळबागांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते आणि याच बाबतीत आज आम्ही आपल्याला प्रश्न करणार आहोत। आपण आमच्या शेतकरी बंधूंना कृपया आपण मार्गदर्शन करावं, कुठल्या पद्धतीने या काळामध्ये फळबागेची काळजी शेतकऱ्यांना घ्यायची। मुळातच फळपिके हे बहुवार्षिक असतात आणि त्यामुळे फळपिकांची लागवड करतानाच आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की पाणथळ जमिनी, खोलगट जमिनी जी किंवा अतिशय भारी जमिनी ज्यामध्ये पाणी जास्त वेळ साचून राहील, अशा जमिनींची निवड प्रकर्षाने टाळावी। जमिनीची निवड करताना एक प्राथमिक मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो, तो म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनी। समजा जास्त पावसामुळे पाणी साचत असेल तर ते पाणी सर्वप्रथम बगीच्या बाहेर काढणे हे अतिशय महत्त्वाचं असते आणि त्यामुळे आपले मुळं ही सशक्त राहतील आणि ते प्राणवायू घेण्यास सक्षम राहतील आणि त्यामुळे आपला बाग हिरवं आणि टवटवीत राहील। जास्त पाऊस झाला तर निश्चितपणे पाने पिवळे पडतात, पानांची गळ होते, फांद्या वाळू लागतात। अशा वेळेस आपण योग्य ते बुरशीनाशकाची फवारणी करणे आणि ड्रेंचिंग करणे अतिशय महत्त्वाचं असते। वाळलेल्या फांद्या ह्या बुरशीनाशकाने हे करून बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये सिकेटर बुडवून त्या फांद्या हे कराव्यात, कापून काढाव्यात आणि त्यावर सुद्धा बुरशीनाशकाची फवारणी करावी। ज्यावेळेस असा प्रश्न आढळत असेल त्यावेळेस आपण काही बायो फर्टिलायझर, ज्याला आपण जैविक खते म्हणतो, जैविक खतांचा वापर महत्त्वाचा असतो। पण डॉक्टर साहेब, आणखी एक विचारावंसं वाटतं आपल्याला की फळबागेमध्ये ती संवेदनशील आहेत। जी उदाहरणार्थ संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, डाळिंब, पपया ह्या बागांमध्ये पाणी जास्त वेळ, एक 24 ते 48 तासापेक्षा जास्त वेळ साचून राहिलं तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवतात। डॉक्टर साहेब, कुठल्या फळझाडांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते पावसाळ्यात? यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पपया जी ह्या पिकांमध्ये जास्त पाऊस झाला किंवा जमिनीमध्ये जास्त पाणी साचलं तर आपल्याला निश्चितपणे काळजी घेणे आवश्यक आहे। आपण याचं व्यवस्थापन नाही केलं तर मात्र निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव बागांमध्ये होतो। उदाहरणार्थ संत्र्याचं उदाहरण घेतलं तर ज्या भारी जमिनीमध्ये संत्र्याची लागवड असते अशा ठिकाणी हे जास्तीचं पाणी जमिनीमध्ये साचून राहते आणि नंतर मग फायटोप्थोरा किंवा इतर मूळकूज अशा रोगांचा प्रादुर्भाव होतो। मुळे सडू लागतात आणि नंतर मात्र झाडं वाळणे, फांद्या वाळणे, पानांची गळ होणे, फुले आणि फळांची गळ होणे हे आपल्याला प्रादुर्भाव त्यामध्ये आढळतात। डॉक्टर साहेब, एक खूप महत्त्वाचा प्रश्न, अतिरिक्त पाण्यामुळे फळपिकांवर कुठले रोग पडतात? सर्वप्रथम संत्रा हे अतिशय महत्त्वाचं फळपीक आहे आणि संत्र्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की पाणी जास्त वेळ जमिनीमध्ये साचलं तर फायटोप्थोरा ह्या गंभीर आजाराचा त्यात प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे बरीचशी झाडं वाळू लागतात आणि याचं योग्य वेळी आपण रोग व्यवस्थापन केलं नाही तर मात्र बागामधील बहुतांश झाडं वाळण्याची भीती असते। अशा वेळेस जनरली आपण काळजी घ्यायला पाहिजे की बागेमध्ये साचलेलं पाणी चर काढून उताराच्या दिशेने जास्त झालेलं पाणी काढून टाकणे एक। दुसरं आहे की कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रण याचं एक जमिनीमध्ये ड्रेंचिंग करणे आणि त्याचबरोबर याच बुरशीनाशकाची एक झाडांवर फवारणी करणे आवश्यक असते। बोर्डो मिश्रण आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड सोबत 22 या बुरशीनाशकाची फवारणी सुद्धा आपण केली तर ती प्रभावी ठरते। याबरोबर आपल्याला आवश्यक आहे की काही सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा आपण केला तर आपल्या झाडांना फायदा होतो। उदाहरणार्थ आहे की फेरस सल्फेट। जी डॉक्टर नागरे, आपण
फळपिकांच्या बाबतीमध्ये पावसाळ्यात काय नेमकी काळजी घ्यावी यावर अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन आम्हाला केलं. आपल्या मनपूर्वक आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.